तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत। आर्थिक निकषावर असणारं आरक्षण देण्यात यावं ही माझी भूमिका आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर भाजपचं ऐकून राज ठाकरे षडयंत्र करत आहेत असं प्रत्युत्तर यावर मनोज जरांगे यांनी दिलंय। ऊपर 2006 साली मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये। महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाहीये की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात, पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत। त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी, मराठी मुलींसाठी, तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये। मराठी 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 प्रांत करायचा फक्त, परप्रांतीय म्हणायचं फक्त, आणि मराठ्यांच्या पोराला दांडके हातात घ्यायला लावायचे। आणि ज्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळायची वेळ आली तर त्या भाजपचं ऐकून आमच्या विरोधात षडयंत्र करायचं आणि आमच्या विरोधात बोलायचं। तुम्हाला राजसाहेब यावेळेस कळत मराठ्यांची ताकद काय असते, आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा कळत। ज्यांनी मराठ्यांचे नेते विरोधात उतरवलेत ना त्या नेत्यालाही कळत, जे भाजपचे आमदार बोलत आहेत ना मराठ्यांच्या विरोधात त्यांनाही कळत की मराठ्यांची ताकद काय।